अयोध्येमध्ये श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला होणार आहे। या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपनं मेगा प्लॅन आखलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला रामलल्लांचं दर्शन घडवण्यासाठी भाजपच्या आमदार खासदारांना टार्गेट देण्यात आलेलं आहे। पाहूयात हा रिपोर्ट। लोकसभेपूर्वी भाजपचा मेगा प्लॅन। अयोध्या दर्शनासाठी आमदार खासदारांना टार्गेट। रामदर्शन विशेष ट्रेन सुरू करण्याचाही विचार। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय भव्य दिव्य करण्यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून जोरदार तयारी सुरू आहे। अयोध्या नगरी सजली आहे। एका दिवसात सुमारे 75,000 भक्त राम मंदिरात दर्शन घेऊ शकणार आहेत। 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। मात्र त्याआधी 14 ते 15 जानेवारी या कालावधीत संत आणि ऋषीमुनींच्या हस्ते अभिषेकासह प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होणार आहे। तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपनं नागरिकांसाठी मोफत रामलल्ला दर्शनासाठी देशभरातून नियोजन केलंय। त्यासाठी भाजपच्या आमदारांना खासदारांना टार्गेट देण्यात आले। यासाठी आवश्यक याद्या तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी हजारो लोकांना अयोध्या वारी घडवणार असल्याचं सांगितलंय। माझ्या घाटकोपरच्या हजारो लोकांना घेऊन आम्ही अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार आहोत। ही यात्रा पूर्णपणे मोफत असेल। आत्तापर्यंत 1,90,000 पेक्षा अधिक लोकांना विभिन्न मोफत तीर्थयात्रा घडवण्याचं पुण्य ईश्वरानं माझ्या पदरी दिलं। भाजपच्या आमदारांना नेमकं काय टार्गेट देण्यात आलंय पाहूया। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राज्यातील भाजप आमदारांनी पुढील काही महिन्यात त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना अयोध्या वारी घडवायची। 22 जानेवारीला रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर लगेचच लोकांना आणायचं आहे। प्रत्येक आमदारानं कमीत कमी 5,000 लोकांना अयोध्येत आणायचे। त्यासाठी आवश्यक याद्या तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। एकदा यादी तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं ही प्रक्रिया पार पडणार आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेल्वे गाड्या बुक केल्या जाणार आहेत। त्यामुळे विविध मतदारसंघातील नागरिकांना लोकसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेणं शक्य होणार आहे। या गाड्यांना रामदर्शन विशेष ट्रेन असं नाव देण्याचा विचार सुरू आहे। दरम्यान विरोधकांनी मोफत अयोध्या वारीवरून भाजपवर हल्लाबोल केलाय। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मत मिळवण्यासाठी भाजपचा हा प्लॅन असल्याचा आरोप विरोधक करतायत। मात्र राम मंदिर दर्शनाला लोकांना नेणं यात काही गैर नाही, हा मोठा लढा होता, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली। राम मंदिर याला भारतातल्या प्रत्येक नागरिकाने जाऊन पाहावं किंवा दर्शन घ्यावं ही त्याच्या मागची भावना आहे। राजकारणाचा विषय त्यात नाही, परंतु भावनेचा विषय निश्चित आहे। आणि मग जर एखाद्याने जर घेऊन जात असेल तर त्याला तुम्ही लोक पक्षाचा चिन्ह लावू नका किंवा पक्षाचं नाव लावू नका। तर हा जन आदर ज्यांनी त्या राम मंदिर बनवण्यामध्ये एक एक वीट आपली स्वतःची दिलेली आहे किंवा तिथं योगदान दिलेलं आहे, त्या लोकांनी तिथं यावं अशी त्यामागची भूमिका आहे। अयोध्येत राम मंदिराच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात हिंदुत्वाचा जागर करण्याची भाजपची रणनीती आहे। निवडणूक प्रचारात राम मंदिर उभारणीचं श्रेय भाजप घेणार आहेच, मात्र लोकांना अयोध्या वारी घडवून हिंदुत्वाची भूमिका आणखी घट्ट करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।